नगावबारी परिसरात आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ। याबाबत वृत्त असे की गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी नगावबारी परिसरात रस्ते नसल्याने या ठिकाणी नागरिकांचे येण्या जाण्यास व पावसाळ्यात हाल होत होते। तर सदर बाब लक्षात घेता आणि सामाजिक कार्यकर्ते अमोल मराठे यांनी आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्याकडे या रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी पाठपुरावा केला व आज त्या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला। लवकरच या ठिकाणी नगावबारी परिसरातील नागरिकांना सदर काँक्रीट रस्ता उपलब्ध होणार आहे। या कामासाठी अमोल मराठे सामाजिक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतला असून नियमित नगावबारी परिसरात विविध विकास कामांसाठी ते नियमित कार्य तत्पर असतात। रस्ते, गटारी, पथदिवे यासह पिण्याचे पाईपलाईन, येथील अतिक्रमित घरांना घरकुल नियमित करणे असे विविध कामांसाठी त्यांनी पाठपुरावा केला व त्या कामे झालीत। तर त्यातलाच एक भाग म्हणून आज या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला। प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर आमदार अनुपभाई अग्रवाल, धुळे महानगराध्यक्ष गजेंद्र अंपडकर, भारतीताई माडी, अमोल मराठे, इंजिनियर सागर खैरना, अमोल सुरेंची, ललित माडी, डॉक्टर सुशील कुमार महाजन आदी सर्वच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर उद्घाटन करण्यात आले। कोणी मोदीला बी आलेले तो माणूस करतोय रस्त्याचे काम, तर सगळ्यांना जोडून विनंती आहे की रस्त्याचे काम व्यवस्थित होऊ द्या आणि कोणी अतिक्रमण करू नका। की सुख राहतं दुःख राहतं, आपल्या घरासमोर आपल्याला मंडप टाकायसाठी तरी जागा उडू द्या, एवढं अतिक्रमण नका करा। गाडी आज जायला बी जागा नाही आपली इथे। मला काय म्हणजे असं कोणी अतिक्रमण काढायचं असं काही विषय आहे, पण मला एक म्हणणं आहे की कोणाच्या इथं गाडी जायला यायला आपल्या इथं सुख दुःख राहिलं तर मंडप टाका पुरता जागा राहू द्या आणि ते काम होणार आहे। त्या कामात कोणी अडथळा आणू नका। कोणा सगळ्यांना मी ना जोडून विनंती करतो। मी किती रावण्या केलंय, ते आपले सागर भाऊ घेणारे त्यांनी बी रावण्या केल्यात, सर्वांनी इथं इतके रावण्या केल्या भैयासाहेबांच्या रस्त्यासाठी। तर ते नगरसेवकांचं काम आहे, पण आपल्या आमदार साहेबांच्या मागून लागून तुमच्या सगळ्यांचं श्रेय आहे। माझी एकट्याचं नाही, मी सांगितलं म्हणून सगळ्यांचं आहे। आपल्या परिसरात काम होतं ना ते होऊ द्या, कोणी पाय घालू नका, कोणी आडवं तिडवं एक शेवटी आमदार साहेबांनी करून दिलंय तर त्यांचं भान राहू द्या, त्यांचे आभार मानतो। आणि तुम्ही सर्व इथं कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर तुमचे बी सगळ्यांचे आभार। तर वापस पुन्हा एकदा विनंती करतो की रस्त्याचं काम व्यवस्थित होऊ द्या।